दरवर्षीप्रमाणे यंदाही भांडारकर एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने आयोजित कॅलिब्रा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झालाय। हा क्रीडा महोत्सव शनिवार दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी सकाळी श्री रविशंकर मार्ग येथील नारायण टेक्नो स्कूल नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून सौ वर्षा हांडोरे एजीएम नारायण टेक्नो स्कूल उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका सौ लीना चक्रवर्ती यांनी भूषविले। तसेच राष्ट्रीय पातळीवरील पॅरा स्विमर सौ सिद्धी भांडारकर यांची विशेष उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व परिचयपर भाषणानंतर प्रमुख मान्यवरांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करून राष्ट्रगीताने करण्यात आली आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भव्य मार्च पास्टने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। मशाल हस्तांतरणाद्वारे क्रीडा महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले। विद्यार्थ्यांचे नृत्य सादरीकरण विशेष आकर्षण ठरले। यानंतर ट्रॅक पूजन करण्यात आले। यानंतर लहानग्यांसाठी आयोजित विविध स्पर्धांनी संपूर्ण मैदान गजबजून गेले। पीजी गटासाठी रॅबिट रेस, बर्ड रेस, फ्रॉग जंप, रोलिंग रेस व डक रेस घेण्यात आल्या। नर्सरी गटासाठी मंकी रेस, लिव्ह सॉर्टिंग रेस, रॅबिट रेस, ऑब्स्टॅकल डक लेईंग एग्स रेस व कॅटरपिलर रेस पार पडलाय। ज्युनियर केजी विद्यार्थ्यांसाठी रिफॉरेस्टेशन रेस व ग्रीन ब्रिगेड रेस, तर सिनियर केजी विद्यार्थ्यांसाठी ह्युमन इव्होल्युशन रेस आयोजित करण्यात आली। पर्यावरण संवर्धन व शैक्षणिक मूल्यांचा संदेश देणाऱ्यांचा फूड चेन रिले रेसने विशेष लक्ष वेधून घेतले। याचबरोबर मी अँड माय बाबा रेस, मी अँड माय आई रेस आणि मी अँड माय पॅरेंट्स रेस या स्पर्धांमधून पालकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। यावेळी मुख्याध्यापिका सौ मोनिका मिलिंद भांडारकर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले। त्या म्हणाल्या की कॅलिब्राने यापूर्वी श्री चैतन्य टेक्नो स्कूल, रंगूबाई जुन्नर इंग्लिश मीडियम स्कूल, केके वाघ सीबीएसई व स्टेट बोर्ड स्कूल, रायन इंटरनॅशनल स्कूल, सेंट फ्रान्सिस स्कूल, राणेनगर, इंडो स्कॉट्स स्कूल, डेक्केर इंग्लिश स्कूल, क्लिफर्ड इंटरनॅशनल स्कूल, टाकळी रोड, विब ग्योर इंटरनॅशनल स्कूल, ग्लोबल व्हिजन स्कूल, न्यू एरा स्कूल आणि फ्लाइंग कलर सीबीएसई स्कूल यांसारख्या नामांकित शाळांशी असोसिएशन करून शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। स्पर्धांमधील विजेत्यांना पदके व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंदांनी विशेष परिश्रम घेतले। यामध्ये सोनाली आमले, प्रियांका वारके, मानसी कुलकर्णी, सुलक्षणा अहिवळे, रुपाली बेंदळे, सिद्धी भांडारकर, निकिता पाटील, अम्रपाली डोंगरे व अमर्त्य भांडारकर यांचा उल्लेखनीय सहभाग होता। तसेच कॅलिब्रा पालक वर्गानेही मोलाचे सहकार्य केले। विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली क्रीडा कौशल्ये सादर केली। खेळ, शिस्त, संघभावना आणि आनंद यांचा सुरेख संगम या क्रीडा महोत्सवात अनुभवायला मिळाला। Hello, myself Dr. Nilesh Kulte. I'm here to share about Calibra Preschool, one of the best preschool in Nashik, Indiranagar. My son Amog is studying here since last 2 years and highly satisfied with the culture that is there in Calibra. कॅलिब्रा शाळेमध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जातं, ज्या पद्धतीने स्पोर्टिंग स्पिरिट आहे, म्हणजे रेग्युलर ॲन्युअल स्पोर्ट्स मीट होतात, मुलांना वेगवेगळे कल्चर्स डेव्हलप केले जातात, त्यांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये काही ना काही त्याच्या मागची इंटेन्शन असतात, जेणेकरून आपला चाइल्ड पुढे जाऊन कसं डेव्हलप व्हायला पाहिजे याच्याबद्दल गायडन्स असतं। अजून डीपली सांगायचं झालं तर स्कूलचा जो स्टाफ आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचे आधारस्तंभ मिलिंद सर आहे आणि मोनिका मॅडम, त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळे जे टीचर्स आहेत, रुपाली टीचर असेल, अजून ज्या टीचर्स आहेत त्यासुद्धा एवढ्या केअरिंग आहेत की प्रत्येक चाइल्डचं डेव्हलपमेंट, फ्युचर ग्रोथ कशी व्हायला पाहिजे, ते बडिंग फ्लावर्स आहेत आपल्या इंडियाचे, भारत देशाचे ते पुढचे नागरिक आहेत आणि त्यांना ज्या ज्या गोष्टी लागतील त्या खूप डिटेलमध्ये गाईड केल्या जातात। त्यांचं एन्थुझियाझम आहे, मोटिवेशन आहे, हे खूप छान पद्धतीने सांगितलं जातं। दॅट्स वाय आय प्रेफर ऑल द citizens staying in Indiranagar, Nashik to bring their child to Calibra Preschool and have a great bright future. Thank you. नमस्कार, मी सौरभ राणे। माझी मुलगी मागच्या 2 वर्षापासून कॅलिब्रा प्रीस्कूलला शिकते आहे। तिच्या 2 वर्षातली जी ग्रोथ आहे, फिजिकल ग्रोथ, मेंटल ग्रोथ, ती खूप छान झाली आहे। मिलिंद सरांची जी टीम आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांना डेव्हलप केलं आहे आणि तिचं वय 4 वर्ष आहे। तर 4 वर्षात ती योगा, प्राणायामसारख्या आपल्या ज्या जुन्या सांस्कृतिक गोष्टी आहेत ती खूप चांगल्या प्रकारे शिकली आहे आणि खूप छान शिकते आहे। आणि स्पोर्ट्स डे किंवा रेग्युलर ॲक्टिव्हिटी ज्या स्कूलमध्ये होतात त्याच्यातून मुलांना खूप चांगल्या प्रकारे शिकायला मिळतं।
म्हणून मिलिंद सरांचे थँक्यू. आणि मिलिंद सरांनी शाळा आणि त्यांच्या टीमने पण खूप छान प्रकारे मॅनेज केलं मिलिंद सरांच्या गायडन्समध्ये. ओके, थँक्यू. नमस्कार, मी सुजाता निंबाळकर आणि माझा मुलगा आता नर्सरीला कॅलिब्रा स्कूलमध्ये आहे आणि याच्या आधी माझी मुलगी वेदिका निंबाळकर, ती पण ह्या स्कूलमध्ये होती सिनियर KG पर्यंत. तर या स्कूलची खासियत ही आहे की ॲक्टिव्हिटी बेस्ड स्कूल आहे आणि सगळ्या ॲक्टिव्हिटी 1 to 1 मुलांकडे लक्ष देऊन त्या घेतल्या जातात आणि तो जो रिझल्ट आहे त्यांच्या ॲक्शनचा तो त्याच्या मुलांच्या प्रगतीतून दिसतो. आणि तसंच जे आपल्या काही संस्कृती आहे त्या सगळं मुलांकडून करून घेतले जातात. म्हणजे सणवार असतील, उत्सव असतील, ते सगळे साजरे करून घेतले जातात त्यांच्याकडून. आणि ओव्हरऑल खूप छान स्कूल आहे. सर्वांना नमस्कार. आदरणीय प्रमुख पाहुणे आणि आपले शिक्षक, कर्मचारी, प्रिय मुलं यांना सर्वांचे मी आभार मानते. आणि कॅलिब्रा प्री स्कूल दरवर्षीप्रमाणे जो सेलिब्रेट होतो, कॅलिब्रा वार्षिक दिनाच्या क्रीडा दिनाच्या या उत्साही आणि आनंददायी प्रसंगी आपल्यासमोर उभे राहण्याचा मला आनंद होत आहे. आज आपण सर्वजण क्रीडा भावना, संघभावना आणि चिकाटीचा दिवस साजरा करत आहोत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल मी आभार मानते. हे वर्ष कॅलिब्रा प्री स्कूलसाठी खूप महत्त्वाचे वर्ष ठरले आहे. ह्या वर्षात आपण दरवर्षीप्रमाणेच याआधी आपण भरपूर स्कूलसोबत संघ टायअप केलेला आहे. ह्या दरवर्षी साजरा करतो त्याप्रमाणे ह्यावर्षी आपण क्रीडा दिन साजरा केलेला आहे. क्रीडा हा शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. क्रीडेमुळे सहनशक्ती, शिस्त व न्याय खेळाची भावना शिकायला मिळते. अशा उपक्रमांद्वारे आम्ही आमच्या मुलांमध्ये हे जीवन कौशल्य रुजवण्याचा प्रयत्न करतो. आज येथे उपस्थित असलेल्या छोट्या व ताकदवान खेळाडूंनी केवळ आपली शारीरिक क्षमता नव्हे तर आपली समर्पण भावना, संघभावना आणि आत्मविश्वास दाखवून दिलेला आहे. हे गुण त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना नक्कीच उपयोगी पडतील. आणि माझ्या लाडक्या मुलांनी तुमचे सहकार्य आम्हाला लाभले याचा मी आभार मानते. तुम्ही याचा केंद्रबिंदू आहात आणि त्या केंद्रबिंदू जसे तारे चमकतात तसे ताऱ्यांसारखे तुम्ही चमकत राहा. आणि नारायणा टेक्नो स्कूलचेही मी आभार मानते की त्यांनी आम्हाला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल त्यांचेही मी खूप आभार मानते. आमच्या नाशिक सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.